सर्वज्ञ आपुल्या पूर्वार्ध काळात 2 वेळा येळापूर म्हणजे आजचे वेरूळ येथे आले। येथील राजविहार लेणीच्या 3 दिवसाच्या वास्तव्यानंतर चतुर्विध मठामध्ये जवळजवळ 10 महिने अवस्थान झाले। स्थान पोथीनुसार 2 मठ होते तर चरित्रातील उल्लेखानुसार 3 मठ होते असा संदर्भ आढळतो। उपाध्या भेटी, प्रकाशदर्शन व ईश्वर प्रतीती करणे, दादोसा शिष्या भेटी, तीर्थांतशोधनी डखलिया शिक्षापण, दायंबा भेटी स्थिती, सारंगपंडिता भेटी, शांतीबाईचा अनुसरण, नाथोबा झोळी प्रदान, ब्रह्मसान पूजा स्वीकारू आदी महत्त्वपूर्ण लीळा इथेच घडल्या। पटीशाळेवरील ओट्यावर सर्वज्ञांना आसन होत असे। संतोष नामप्रशंसा, डखले चांगदेव भट श्री दत्तात्रेय प्रभूंचे या दर्शना पाठवण्य, श्रीप्रभू महिमा निरूपण, शांतीबाईचा भेटी, साळीवाहना हटू निरूपण्य, गोपाळपंडिता पारधी निरूपण आदी लीळा इथेच घडल्या। दोन्ही मठाच्या संधीमध्ये उपाध्या दृढपुरुष नामकरण ही लीळा घडली। मठाच्या आग्नेय दिशेला सर्वज्ञ चांगदेव भट्टांना बोळवीत गेले व त्यांना स्मरण विधान निरूपण केले।